महत्वाची बातमी, एनसीपी कडून उमेश पाटलांना विधान परिषदेची उमेदवारी मिळणार अशी सूत्रांची माहिती आहे। महत्वाची बातमी आपण पाहताय, 3 नावं चर्चेत आहेत। 6 वाजता महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे। मात्र त्याआधीच ही माहिती मिळतीये की एनसीपी कडून उमेश पाटलांना विधान परिषदेची उमेदवारी मिळणार अशी सूत्रांची माहिती आहे। अक्षय मनकणी आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। अक्षय। ऋषाली, खरं तर विधान परिषदेच्या 5 जागांकरता निवडणूक होणार आहे आणि त्याकरता उद्या अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे। भाजपकडनं नावं जी आहेत ती जाहीर करण्यात आली, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे एका जागेसाठी 3 जण अनेक जण इच्छुक आहेत, परंतु 3 नावांची चर्चा मोठ्या प्रमाणात होते। पहिलं नाव तर जिशान सिद्दीकी, दुसरं संजय दौंड, तिसरं उमेश पाटील। परंतु या विधान परिषदेच्या एका जागेवरती उमेश पाटील यांच्या नावावरती शिक्कामोर्तब होण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं दाट शक्यता आहे, कारण की उमेश पाटील हे मराठा समाजातले आहेत आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं गणित पाहता मराठा समाजाला जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं विधान परिषदेमध्ये जर वर्णी लागली गेली तर पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकरता मोठ्या प्रमाणात फायदा जो आहे तो मिळणार असा अंदाज जो आहे तो राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांनी वर्तवलेला आहे। त्यामुळे उमेश पाटलांच्या नावाची जोरदार चर्चा जी आहे ती विधान परिषदेच्या उमेदवारी करता नक्कीच धन्यवाद अक्षय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।